मित्रांनो नमस्कार. अर्णव ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण काही व्हिडिओ टाकलेली आहेत. त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे पर्सेंटेज. काय आहे? पर्सेंटेज. तर ह्या पर्सेंटेज टॉपिकमध्ये काही अशी उदाहरणं आहेत की ती प्रत्येक एक्झामला पडतात. IBPS म्हणा, TCS म्हणा किंवा MPSC म्हणा. त्याच प्रकारतील काही उदाहरणं आहेत. बघा मित्रांनो, आता आजचं उदाहरण बघा. उदाहरण काय म्हणतं? उदाहरणाकडे बघा आधी. बघा, एका परीक्षेत एका विद्यार्थ्याने 30% अंक मिळवले. किती मिळवले? 30% अंक मिळवले, बरोबर? आणि तो 45 अंकांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याने 42% अंक मिळवले. म्हणजे दोन विद्यार्थी होते. एकाने 30% अंक मिळवले आणि तो 45 अंकांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याने 42% अंक मिळवले आणि जे पास होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान अंकाहून त्याला किती? 45 अंक जास्त आहेत. म्हणजे जास्त मिळाले, समजून घ्या, जास्त आहेत. पूर्णांक आणि पास होण्यासाठी आवश्यक असलेली किमान अंक माहित करा. पूर्णांक म्हणजे काय? की परीक्षा किती गुणांची होती? परीक्षा जी त्यांनी दोघींनी मिळून जी परीक्षा दिली ती किती गुणांची होती, तो म्हणजे पूर्णांक काढायचा आपल्याला. आणि जो क्रायटेरिया असेल पास होण्याचा, जो ज्या अंकांवर माणूस पास होत असेल तो अंक कोणता हे आपल्याला काढायचंय. बघा आता काय, बघा आता आपण काढू. बघा, एका परीक्षेत एका विद्यार्थ्याने किती टक्के मिळवले? 30% अंक मिळवले, बरोबर? आणि तो 45 अंकांनी नापास झाला. किती अंकांनी नापास झाला? 45 अंकांनी नापास झाला. अंकांनी नापास झाला, बरोबर? दुसऱ्या विद्यार्थ्याने 42% मिळवले, बरोबर? आणि जे पास होण्यासाठी आवश्यक किमान अंकाहून 45 अंक जास्त आहेत. किती आहेत? 45 जास्त आहेत. अंक जास्त आहेत. इथं जास्त आहेत, बरोबर? आणि इथं ज्या मुलाने 30% अंक मिळवले त्याला 45 मार्क कमी मिळाले त्याला. म्हणजे सॉरी, जर त्याला 45 मार्क जास्त मिळाले असते, तो पास झाला असता. आणि हा खालचा ज्याला 42% अंक मिळाले त्याला तो पास तर झालाच, परंतु पास होऊन त्याला 45 अंक जास्त मिळाले. मग आपल्याला काय काढायचं आहे? पूर्णांक काढायचा आहे. आणि इथे अशी काहीतरी संख्या असेल, या दोघींमध्ये अशी काहीतरी संख्या असेल मित्रांनो, की ती मिळवली म्हणजे विद्यार्थी पास होत असेल. काय होत असेल? पास होत असेल. अशी काहीतरी संख्या असेल इथं. मग ती काढायची कशी? तर बघा, करायचं काय? बघा, हे 30%, बरोबर? हे 42 होते ना इथं. हा, 42. काय करायचं? याच्यासाठी एकदम शॉर्टकट आहे. बघा, याचा फरक किती मित्रांनो? 30 आणि 42 मधला तर 12%. किती फरक आहे? 12%, बरोबर? आणि हे याला 45 जास्त मिळाले, सॉरी, याला 45 जास्त मिळाले आणि हा 45 कमी राहिला. ही मधली संख्या असेल काहीतरी. म्हणजे 45 आणि 45 किती झाले? 90. म्हणजे तुमचे हे 12%, 12% म्हणजे किती आले? 90. 12% म्हणजे किती आले? बघा, हे 30 आणि 42 याच्यामधला फरक किती? 12%, बरोबर? आणि 45 आणि 45 किती झाले? तर 90 झाले, बरोबर? म्हणजे 12% म्हणजे किती आले तुमचे? आले 90. 12% म्हणजे 90 आले, तर 100% म्हणजे किती आले? मग सरळ तिरकाच गुणाकार करायचा मित्रांनो. बघा, 100 गुणिला 90 भागिला 12, बरोबर? मग भाग द्यायचा. 3 1 3, 3 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9, बरोबर? मग किती झाले? 3000 भागिला 4, बरोबर? बेग बे, बेदून 4, 15 दूना 30, बरोबर? 15 दूना 30. मग किती झाले? 750. म्हणजे परीक्षा जो पूर्णांक आहे मित्रांनो तो निघाला आपला. हा जो पूर्णांक निघाला म्हणजे परीक्षा किती गुणांची होती? तर 750 गुणांची, बरोबर? परीक्षा किती गुणांची होती? मग 750 गुणांची. बघा, 750 निघाले आपले. आता आपल्याला काय करायचं आहे? आता हा जो पास झालेला आहे, की ज्याला 45 मार्क अपूर्ण पडलेत, की तो हे जे मध्ये काहीतरी संख्या असेल ती काढायची आपल्याला, की तो क्रायटेरिया पास होण्यासाठी आहे. बघा, आता काय करायचं? आता हे 750 आहेत ना, मला सांगा आता. मग याला किती मिळाले? 30%, बरोबर? बघा, 750 आहे ना, 750च्या 30%, बरोबर? 750चे 30%. आणि याला किती अपूर्ण पडले होते? 45 मार्क त्याला अपूर्ण पडले होते. म्हणजे इथे 45 लिहायचे, कारण याला हा 45 मार्कासाठी नापास झालेला आहे ना, म्हणून हे 45 पण प्लस करायचे, बरोबर? आता सरळ सोडवायचं. बघा, हा शून्य गेला, हा शून्य गेला, बरोबर?
हा शून्य गेला, हा शून्य गेला, बरोबर. आता 75 त्रिक जमत असेल प्रत्येकाला? नाही जमत तर शेजारी करून घ्यायचं माणसाने. बघा 75 त्रिक किती आहे? 5 त्रिक 15, 5 आजच्याला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22. किती झाले? 225. 225 आणि प्लस 45. 225 प्लस 45 किती झाले तुमचे? 0. 5 आणि 5 10, 1 0, हातच्याला 1, बरोबर. किती झाले तुमचे? 7. 7 आणि हा 2 खाली. म्हणजे पास होण्यासाठी किमान किती गुण पाहिजे त्यांना? 270. परीक्षा किती गुणांची होती? परीक्षा होती 750 गुणांची आणि पास होण्यासाठी किती लागले मग त्यांना? 270 गुण. आलं उत्तर आपलं. मित्रांनो आपलं दुसरं गणित त्याच कंटेंट मधलं गणित आहे. गणित त्याच प्रकारातलं आहे. गणित तसं बघा. गणित काय म्हणतं आपलं? सनीला एका परीक्षेत पास होण्यासाठी 36% गुण पाहिजे होते. किती पाहिजे होते? 36% अंक मिळवायचे होते, बरोबर. तर त्याने 24% अंक मिळवले आणि 9 अंकांनी नापास झाला. पूर्णांक माहित करा. म्हणजे परीक्षा किती गुणांची होती ते माहित करा. आपल्याला काय करायचं? त्याला किती मिळवायचे मित्रांनो? 36% अंक मिळवायचे. किती मिळवायचे होते? 36% मिळवायचे, बरोबर. पण त्याला झालं असं की त्याला 24% मिळाले. किती टक्के? 24% मिळाले आणि तो 9 अंकांनी नापास झाला. किती अंकांनी नापास झाला? 9 अंकांनी नापास झाला. मग आता हे 9 अंक म्हणजे किती टक्के? मग याच्यातला जो फरक जर घेतला असता आपण तर हे 9 निघाले असते आपले. मग 36 आणि 24 मधला फरक किती? 36 आणि 24 मधला जर फरक पाहिला मित्रांनो आपण तर 12 होतात, बरोबर. म्हणजे 12% किती अंकांनी नापास झालाय तो? 9 मार्कांनी नापास झालाय तो. म्हणजे 9 मार्कच म्हणजेच 12%. किती? हे ह्या 36 आणि 24 मधला जर फरक पाहिला मित्रांनो आपण तर 9 होतात ते, बरोबर. 9 होतात. सॉरी 9 अंकांनी तो नापास झालाय ना. मग हे 9 म्हणजेच हे 12%, बरोबर. मग बघ आता सरळ करायचं. 12% म्हणजे जर 9%, 12% म्हणजे जर 9% तर 100% म्हणजे किती टक्के? पूर्णांक निघून जाईल आपला आला. मग काय करायचं? बघा 100 गुणिला 9/12, बरोबर. हे पुसतो मी इकडे, तुम्हाला समजेल. काय करायचं? सरळ भाग द्यायचा. बघा भाग द्यायचा याला. 3 त्रिक 9, 3 चौक 12, बरोबर. 300 भागिला 4, 300 भागिला 4 जर केला आपण किती झाले? 4 7 28, बरोबर. उरले 2, ठेवला 0, 4 5 20, 4 5 20 म्हणजे किती येतं उत्तर? किती आलं? 75. आलं मित्रांनो आन्सर 75. म्हणजे पूर्णांक किती आला आपला? तर 75. मित्रांनो आपलं तिसरं गणित. गणित सोपंच आहे. बघा गणित काय म्हणतं. आधी गणिताकडे जाऊ आपण. एका परीक्षेत कमलने 70% गुण मिळवले. किती मिळाले? 70% गुण मिळाले. तिची परीक्षा काही गुणांची असेल. तिच्यापैकी तिला आपण आता परीक्षा देतो. परीक्षेपैकी आपल्या समजा आता 1000 गुणांची परीक्षा असली किंवा 2000 गुणांची परीक्षा असली, मग त्यापैकी आपल्याला 70 भेटतात किंवा 80 भेटतात. तसेच तिला 70% गुण मिळाले. मग तिला काही गुणांची एक्झाम असेल तिच्यावाली, त्याच्यापैकी तिला फक्त 70% गुण मिळाले, बरोबर. त्याला कमलने त्याला 4 विषयापैकी 3 विषयात अनुक्रमे 81, 66 आणि 61 गुण मिळाले. चौथ्या विषयात त्याला किती गुण मिळाले हे काढायचं आपल्याला. किती? चौथ्या विषयात त्याला किती? इथं असं वाटतं मला की ते टक्के विसरून गेलेत ते. बघा टाकायचं. किती चौथ्या विषयात त्याला किती टक्के गुण मिळाले हे बघा. तर बघा सोडायचं त्याला असं आहे. विषय किती होते मित्रांनो? 4 विषय, बरोबर. 4 विषय, बरोबर. मग आपण मनाने असं धरू की परीक्षा ही 400 गुणांची होती. किती गुणांची होती? 400 गुणांची होती. प्रत्येक पेपर होता 100 मार्काचा. किती? प्रत्येक पेपर किती मार्काचा होता? 100 मार्काचा, बरोबर. मग आता 400 गुणांची परीक्षा, 100 मार्काचा एक पेपर. आता झालं असं की कमलला पहिल्या पेपरात किती मिळाले? 81 मिळाले, बरोबर. दुसऱ्या पेपरात किती मिळाले? 66 मिळाले, बरोबर. तिसऱ्यामध्ये किती मिळाले? 61 मिळाले, बरोबर. आणि चौथ्यात किती मिळाले आपल्याला माहित नाही. आपल्याला ते कळावे लागतील. मग त्याला आपण एक्स मानू, बरोबर. मग आता काय करायचं? आधी हे तिघींची आपण बेरीज करून घेऊ. बघा 6, 1 7 आणि 1 8, बरोबर. 8 6 6 12, 12 आणि 8 20. म्हणजे 3 विषयात त्याला किती गुण मिळाले? तर 208 मिळाले, बरोबर. 208 मिळाले 3 विषयात मध्ये. मला तरी असं वाटतं की हे पर्सेंटेज
गुण म्हणतोय तो, टक्के असेल इथे 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 टक्के असेल किंवा हे नुसते गुण असतील, पण मग आपण इथे आता टक्के टाकून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. तर 3 विषयामध्ये किती मिळाले मित्रांनो? मग 208 मिळाले. बरोबर. मग आपल्याला चौथा विषय काढायचा आहे. मग काय करायचं? 208 आहे ना, चौथ्या विषयाचे आपल्याला माहित नाही, मग एक्स मानायचे. बरोबर. आणि किती टक्के गुण मिळाले त्याला? तर 70%. किती मिळाले? 70%. मग आपण 70 घेऊ. बरोबर. विषय किती होते मित्रांनो? तर 4 होते. किती विषय होते? किती विषय होते? 4 विषय होते. मग त्याला सरळ सरळ सोडवायचं. या 4 इथं भागीला आहे, तिकडे गुणीला टाकायचा. मग 70 गुणला जर 4 केल्या मित्रांनो आपण, 7 चोक 28. म्हणजे किती होतील ते? 280. बरोबर. 280 होतील. तुम्हाला लिहून देतो आधीपासून, बघा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, हा इथं 4 होता ना, 7 चोक 28. बरोबर. इथे इकडे लिहू आपण, म्हणजे तुम्हाला कळेल. ते हे थोडंसं पुसून घेतो मी. 7 चोक 28 म्हणजे 280 झाले. 280 झाले. बरोबर. 280 झाले. 7 चोक 28. आणि इकडे काय होते? 208 प्लस एक्स. बरोबर. मित्रांनो, हा 208 इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल? मायनस होईल. मग आपण 280 मधनं जर 208 मायनस केले आपण, बघा 280 मधून जर 208 मायनस केले मित्रांनो आपण, आता मला सांगा 80 मधनं 8 केले किती आले? 72. आणि 2 मधनं 2 गेले 0, म्हणजे किती? 72. म्हणजे याला चौथ्या विषयात किती गुण मिळाले मग? तर 72%. समजलं? आला आपला आन्सर. मित्रांनो, आपलं नेक्स्ट गणित बघा. मित्रांनो, हे गणित आहे ना, कंबाईनला सुद्धा पडतं आणि जे बाकीचे आहेत त्यांना सुद्धा पडतं. बघा गणित काय म्हणतं आपल्याला, एका परीक्षेत 42% उमेदवार गणितात, कशात? गणितात, आणि 52% उमेदवार इंग्रजीत नापास झाले. काय झाले? नापास झाले. हा शब्द महत्वाचा आहे या गणितामध्ये. काय? नापास झाले. जर 17% उमेदवार दोन्ही विषयात नापास झाले, म्हणजे गणितात आणि इंग्रजीत दोन्ही याच्यामध्ये 17% जर उमेदवार नापास झाले, काय झाले? नापास झाले असतील, आणि 46 नापास झाले असतील, आणि 46 उमेदवार दोन्ही विषयात पास झाले असतील. मित्रांनो बघा, लक्षात ठेवा, इथं पर्सेंटेज दिलेले आहेत. काय दिले आहेत? इथं पर्सेंटेज दिलेले आहेत. आणि इथं काय दिले आहेत? आकडा दिला आहे आपल्याला. असतील, आणि 46 उमेदवार दोन्ही विषयात पास झाले असतील, तर एकूण उमेदवारांची संख्या काय आहे? समजलं? बघा, तुम्हाला आता उदाहरण सांगितलं मी. आता सोडवायचं कसं आहे उदाहरण? बघा काय करायचं. हे उदाहरण सोडवताना नापास किती झालीत बघा आधी? 42% आणि 52%. बरोबर. आता 42% जर उमेदवार जर गणितात नापास झाले असतील, तर पास किती झाले असतील? किती झाले असतील? तर 58% पास झाले असतील. हे पास आहेत हा, आणि काय आहेत? नापास म्हणतोय आपण. नापास. दुसऱ्या विषयात काय आहेत? 52% जरी पास झाले, नापास झाले असतील, तर पास किती झाले असतील? 48% पास झाले असतील. बरोबर. मित्रांनो काय सांगितलं बघा इथं, ही जी आकडेवारी आपली नापासची, काय आहे? नापासची. याला प्लस, याला आधी बेरीज करून घ्यायची यांची. काय करायचं? 2 आणि 2 4. बरोबर. 4 आणि 5 9. बरोबर. हे काय आहे? ही कोणती संख्या आली आपल्याला? ही नापासची संख्या आली. बरोबर. मग आता काय करायचं? हे बघा 94. आणि पुढे काय म्हटलंय गणित बघा, जर 17% उमेदवार दोन्ही विषयात नापास झाले असतील, मग काय करायचं? ही जी संख्या आली याच्यामधनं 17 मायनस करून घ्यायची, कारण डबल क्वांटिटी आली ती बघा. मग याच्यातून 17 मायनस करून घ्यायची. हा, हे नापास येतं मित्रांनो. काय आहेत? नापास. आणि हे दोघी विषयात 17% नापास आहेत. आता 94 मधून जर 17 गेले, तर बघा 4तून 7 जात नाही, म्हणून एक हातच्या घेतला आपण, 14 आले. 14तून 7 गेले, 7 आले. बरोबर. इथं हातच्याचा एक परत केला. 9तून जर 2 गेले, किती आले? 77. बरोबर. म्हणजे किती? नापासची संख्या किती झाली आपली? 77. बरोबर. आता पुढे काय सांगितलंय? हे 77 काय आले? पर्सेंट आले हा मित्रांनो. हे बी पर्सेंट आहेत, हे बी पर्सेंट आहेत, हे बी पर्सेंट आहेत. 77% आलं आपलं उत्तर. बघा आता पुढे काय म्हटलं त्यांनी, आणि 46 उमेदवार दोन्ही विषयात पास झाले असतील. ही नापासची क्वांटिटी मित्रांनो. जर 77 नापास असतील, तर पास किती असतील? मग 100 मधनं जर 77 काढले आपण, समजून घ्या 100 मधनं 77 मायनस केले आपण, तर उरतं किती? बघा तुम्ही जर गणित केलं तर उरतं किती? 23 उरतात. किती उरतात? 23 उरतात. ही काय आहे? ही 5ची क्वांटिटी आहे.
किती टक्के? 23% म्हणजे किती? 5. मग आता आपल्याला काय संख्या दिलेली आहे? 46% उमेदवार. बरोबर. आता बघा तुम्हाला सांगतो मी, थोडस पुसून घेतो, तुम्हाला कदाचित तिकडे दिसेल. हे बघा, इकडे पुसू आपण. बघा, 100 मधनं काय केले ते आपण? 100 मधून जे 77 आले होते मित्रांनो, ते आपण नापास केले होते. सॉरी, 77% होते. 100% मधून 77% नापास केले, मायनस केले होते, तर आपले 23% आले होते. तर हा 23 काय आहे? 5 आहे. 23% म्हणजे काय आहे? मग हा 23% म्हणजे आपल्याला काय सांगितलंय? 46% उमेदवार. काय सांगितलंय? हे 23 म्हणजे ते 46. मग आता सरळ सरळ सोडू आपण. मग 23 म्हणजे जर 46, 23% म्हणजे 46, तर 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती? बघा, सॉरी, बघा, एक मिनिट. मग 23% म्हणजेच 46, तर 100% म्हणजे 100% म्हणजे किती? किती? मग काय करायचं? 100 गुणिला 46. 100 गुणिला 46 भागीला 23. भागीला 23. भाग द्या आता. 23 एक 23, 23 दुणे 46. 100 गुणिला 2. आलं उत्तर 200. आलं उत्तर 200 मित्रांनो. हे बघा, आलं उत्तर 200. याला आपल्याला परताळा बी करता येतो. बघा, आलं उत्तर 200, ऑप्शन बी. आता बघा, परताळा जर करायचा म्हटला मित्रांनो आपण, तर काय करायचं? बघा, आपल्याला 5 होते ना ते. बघा, 100 गुणिला, बघा, 100 गुणिला 23 ना, भागीला, बघा, 100 गुणिला 23 भागीला 46 करावं लागतील का आपल्याला? मित्रांनो, सॉरी, थोडं चुकलं माझं. बघा मित्रांनो, बघा, आपल्याला परताळा करायचा होता ना आता. बघा, मग काय करायचं? हे बघा, आपले उत्तर काय आलंय? बी आलंय ना आपला आन्सर. बघा, काय करायचं? 200 गुणिला 23. 23% 5 होते ना ते, भागीला 100. काय करायचं? बघा, 0 गेले, 0 गेले. 23 दुणे 46. आलं उत्तर आपलं. बघा, 46 आले. म्हणजे आपला परताळा बी झाला. आपला आन्सर आलं 200. मित्रांनो, बघा, हे पर्सेंटेजचं पुढचं गणित. अशी उदाहरणं पडतात. आता हे उदाहरण आहे ना 2010चं गणित आहे, आणि आता 2017 पडलं होतं बँक पीओचं गणित आहे. बघा, बघा, गणित काय म्हणतं? अजय आपल्या पगाराचे 25% घरभाडे, 5% खाद्यपदार्थ, 15% प्रवास आणि 10% कपड्यांवर खर्च करतो, आणि 27,000 रुपयाची बचत करतो. तर अजयचे वार्षिक उत्पन्न काय आहे? मित्रांनो, हे बघा, त्यांनी 25% घरभाडं, 5% खाद्यपदार्थ, 15% प्रवास आणि 10% कपड्यांवर खर्च केला. बरोबर. मग त्याचा जो पगार असेल तो 100% असेल ना. किती असेल? 100% तर असेल ना त्याचा पगार. बरोबर. त्याचा पगार आपण 100% मानू. मग आता काय करायचं? त्याने ह्या 100% पैकी किती टक्के खर्च केलेला आहे मग समजून घ्या. बघा, 25, आधी 25 घेऊ, नंतर किती झाले? 5% खाद्यपदार्थावर. बरोबर. 15% त्याने कशावर केलेत? घरभाड्यावर, सॉरी, प्रवासावर, आणि 10% कपड्यांवर. हे बघा, 15, 10% कपड्यांवर, एवढं तो खर्च करतो. बरोबर. मग आता किती? 100% पैकी किती टक्के खर्च केला त्यांनी? 5 आणि 5 10, 10 आणि 5 15/5. हातच्याला 1, 1 2 3, 3 आणि 2 5, म्हणजे 55. म्हणजे 100% पैकी त्यांनी किती खर्च केला? 55% त्यांनी खर्च केला. किती टक्के? 55%. आता त्यांनी 100 पैकी जर 55% खर्च केला मित्रांनो, तर उरले किती टक्के? मग 100 मधून जर आपण 55 मायनस केलं तर 45% उरतात. किती उरतात? 45% उरतात. मग हे 45 जे उरलेले आहेत तेच म्हणजेच किती? तर 27,000 रुपये. काय सांगितलं यांनी? 27,000 रुपयाची बचत करतो. मग हे 45%ची बचत करतो ना तो. मग 45% बचत करतो म्हणजे 27,000 ची करतो. 45% म्हणजे किती घेऊ आपण? 27,000. बरोबर. आला आता. मग 45% जर 45% म्हणजे 27,000, मग आपण त्याला किती सांगितलं? आपण 100% म्हणजे किती? सरळ सरळ तिरकस गुणाकार करायचा. 27,000 गुणिला 100. बघा, 27,000 गुणिला 100 भागीला 45. भाग द्यायचा मित्रांनो. आता 9चा भाग जाईल. बघा, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 5 45. मग किती आले? 3,000 गुणिला 100. बघा, तर काय करायचं? हे पुसतो थोडंसं.
परत भाग देऊन बघतो बघा. तरी आपण असं करू, इथंच भाग देऊ. जाऊ द्या, एक करू म्हणजे तुम्हाला समजेल. पुढे लिहिलेलं तर 3000 गुणिला 100 भागीला 5. बघा काय आलं उत्तर. 5 एक 5, 5 सक 30, म्हणजे 600 गुणिला जर आपण 100 केलं मित्रांनो, तर उत्तर येतं 60,000 रुपये. किती येतं मित्रांनो उत्तर? 60,000 रुपये. म्हणजे त्याच्याकडे किती पैसे होते मग? त्याचं वार्षिक उत्पन्न किती होतं? तर 60,000 रुपये. आला आपला आन्सर 60,000 रुपये. बघा मित्रांनो, अशाच प्रकारची माझी आता युट्यूबला असे येत जातील. आणि आता माझी पुढे बॅच येणार आहे. त्या बॅचमध्ये आपण बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत सगळे मॅथचे गणित घेणार आहेत. सगळे गणित घेणार आहेत आपण. तर मित्रांनो, अशाच प्रकारे जर तुम्हाला माझी गणित सोडवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.